तर नाशिक शिक्षकचे उमेदवार किशोर यांनी मतदान केंद्रावरती भेट दिली। मतदान अधिकाऱ्यांनी मतदानासाठी येणाऱ्या शिक्षकांना विषय विचारल्यानं दराडे आक्रमक झाले। मतदार यादीमध्ये नाव असताना आणि ओळखपत्र सोबत असूनही कुठला विषय शिकवता हे विचारण्याची गरज नसल्याचं दराडेंनी म्हटलंय। विजाचे गणित आपण बघितलं, मागच्या वेळेस मी उमेदवारी केली त्यावेळेस मला फक्त 18 दिवस मिळाले आणि 18 दिवसामध्ये आमदार झालो। आता तर 6 वर्ष कष्ट केलेले आणि 6 वर्षात इतकं काम केलेलं आहे, इतकं काम केलं का विरोधक सुद्धा माझं कौतुक करतात। वा जिथं कोणी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी आमदार किशोर दराडे गेले, प्रत्येक शाळेवर गेले, प्रत्येक सुखादुखात गेले आणि शिक्षक दरबार ही कल्पना उत्तर महाराष्ट्रात मी आणली। त्याच्यामुळे असंख्य काम आमच्या शिक्षकांचे आले। अनुकंपाचे ऑर्डर्स असतील, त्याच्यानंतर शालार्थ आले असतील, मुख्याध्यापकाच्या मान्यता असतील, विविध प्रकारचे कामे मी केल्यामुळे मला काही अडचण येत नाही। आणि लाखो शिक्षक जुनी पेन्शन योजना संदर्भातच बोलायचं म्हटलं तर आपल्याला सगळे इतिहास माहिती आहे। 19 वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे। मी आमदार झाल्यानंतर तो कुठेतरी 5 वर्षात पाईपलाईन दिला आणि आजच्या स्टेजला तो फायनल स्टेजला आहे। त्याच्यामुळे लोक माझ्यावर आहेत।